नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण वनरक्षक भरतीचा निकाल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला माहितीच आहे, गेल्या काही दिवसापासून आपण सर्वजण वनरक्षक भरतीचा जो लेखी निकाल आहे त्याबद्दल आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहोत की निकाल कधी लागेल। तर तुम्हाला माहितीच आहे की 5 डिसेंबरला जी पेसा ऍक्ट होता, पेसाची जी केस होती त्यावरती जी कारवाई होणार होती, म्हणजेच आपले निकाल लागणार होता, ते आसामची केस होती रॅक नावाची। यामुळे टाइम देता आला नाही आणि त्यामुळे काय झाले की 9 जानेवारी 2024 हा दिवस आपल्याला देण्यात आलेला आहे की पेसाची सुनवाई त्यावेळेस होणार आहे। तर मुलांचे प्रश्न होते की मग वनरक्षक भरतीचा जो लेखी निकाल आहे तो भरतीचा निकाल कधी लागेल। त्यानंतर वनरक्षक भरतीचं म्हटलं तर वनरक्षक भरतीची मैदानी चाचणी कधी होईल, हे एक प्रश्न मुलांच्या मनात येत आहेत। त्याचबरोबर वनरक्षक भरतीची अंतिम जो निकाल आहे तो कधी लागेल। तर आता हे सर्व आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर आता आपण एक एक प्रश्नाची उत्तरे घेऊयात। तर तुम्हाला माहितीच आहे, पहिला प्रश्न म्हटला तर लेखी परीक्षेचा निकाल, वनरक्षक लेखी भरतीचा निकाल कधी लागेल। तर आपण बघितला असेल तर जो निकाल लागणार होता पेसाचा तो 5 डिसेंबरला लागणार होता, पण त्यांनी त्यावेळेस टाइम नसल्या कारणास्तव तो निकाल जो आहे तो 9 जानेवारी 2024ला देण्याचं सांगण्यात आलेलं आहे। पेसाचा निकालची दिनांक दिलेली आहे 9 जानेवारी। त्यानंतर जर तो निकाल लागला तर त्यानंतर 1 आठवड्यामध्ये लेखीचा निकाल लागेल, लक्षात ठेवा मित्रांनो। पण एक महत्वाचं, जर त्या दिवशी निकाल लागला नाही तर पुन्हा पुढची दिनांक मिळेल पेसाच्या सुनवाईची आणि तुम्हाला सर्वांना, अजून आपल्या सर्वांना वाट पाहावी लागेल निकालासाठी। तर तसं न होण्यासाठीच तुम्ही वेळच्या वेळी मंत्र्यांना म्हणा किंवा आपले नेते वगैरे आहेत त्यांना व्यवस्थित विचारा की निकाल कधी लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही निकाल पेसाच्या निकालासाठी व्यवस्थित तुम्ही खबरदारी म्हणून म्हणा किंवा तुम्ही त्याची सुनवाईसाठी वगैरे व्यवस्थित तुम्ही हालचाली करा। आता जर पुढचा प्रश्न म्हटला तर वनरक्षक भरतीचे जे आहे ते मैदानी चाचणी कधी होणार आहे। तर तुम्हाला माहितीच आहे, जर समजा पेसाचा निकाल लागला तर 1 आठवड्यातच म्हणजे 10 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत लेखीचा निकाल लागेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी ही 20 दिवसानंतर होईल। म्हणजे 20 दिवस तुम्हाला टाइम मिळणार आहे। लेखी निकालानंतर तुम्हाला हॉल तिकीट येणार, पुन्हा त्याचे नंतर पुन्हा डॉक्युमेंट्स तपासणी होणार आहे। त्यानंतरच पुन्हा मग तुमचा ग्राउंडची तयारी वगैरे करण्यासाठी तुम्हाला 15-20 दिवस मॅक्झिमम तुम्हाला देतील आणि लगेच तुम्हाला मैदानी चाचणीसाठी तुम्हाला तयार करण्यासाठी वगैरे म्हणा किंवा तयारीत राहण्यासाठी तुम्हाला एक दिनांक लगेच देण्यात येईल। त्यानंतर तसं म्हटलं तर आता तुम्ही बघितलं तर मैदानी चाचणी जी आहे ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते। म्हणजे तुम्हाला कळलं असेल की फेब्रुवारीमध्ये आपली मैदानी चाचणी होऊ शकते, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। फेब्रुवारीमध्ये आता मैदानी चाचणी होऊ शकते। आणि जर आता तुमचे महत्वाचा प्रश्न असेल की मग फेब्रुवारी मैदानी चाचणी झाली तर निकाल कधी लागेल। तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर मैदानी चाचणी झाली तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जो अंतिम निकाल आहे तो जाहीर होईल, लक्षात ठेवा। म्हणजे तुमची जी भरतीची जो टाइम आहे तो जास्त वाढत चाललेला आहे आणि हे जर तुम्हाला जास्त वाढू द्यायचा नसेल तर तुम्ही वन विभाग अधिकाऱ्यांना वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करा की लवकरात लवकर होण्यासाठी अजून आपल्याला काय प्रयत्न करता येतील। तुम्ही कमेंट्स पण करून सांगू शकता, तुमच्या मनात काय कल्पना किंवा नवीन काय आयडिया असेल त्याबद्दल आपण नक्कीच ते अंमलात आणूयात। तर तुम्हाला समजलंच असेल की सगळा जो निकालाचा हे आहे आपलं म्हटलं तर पेसाच्या निकालावरती सर्व डिपेंड आहे। म्हणजे त्याच्यावरती सर्व आता पुढचा निकालाची तारीख वगैरे तुम्हाला डिपेंड आहे। त्यामुळे पेसाचा निकाल जेवढा लवकर लागेल तेवढ्या लवकर आपल्याला ग्राउंडची तयारी म्हणा किंवा ग्राउंडचं डेट जाहीर होईल आणि नंतरच आपलं मग आनंदाची म्हटलं तरी एक ग्राउंडची तारीख येईल आणि ग्राउंड नंतर मग लगेच अंतिम निकाल लगेच 1-2-3 आठवड्यामध्ये जाहीर होईल। तर तुम्हाला समजलंच असेल की आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेखी निकाल, मैदानी चाचणी, तर अजून तुमच्या मनात काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।